आणि आता छोटा राजन संबंधात एक धक्कादायक बातमी। छोटा राजनचा आता हा फोटो पहा। या फोटोमध्ये छोटा राजन निवांत दिसतोय। एवढंच नव्हे तर राजन हसतानाही दिसतोय। त्याच्या बाजूला उभा असलेला पोलिसही हसताना दिसतोय। गेल्या 2 दशकांपासून छोटा राजन फरार आहे आणि आता अटक झाल्यानंतरही तो हसताना दिसतोय। राजनच्या या खुशीचं रहस्य फारच मजेशीर आहे। या फोटोंवरून असं दिसतंय की छोटा राजनला स्वतःहून अटक करून घ्यायची होती। दाऊदला डिवचण्यासाठीच त्यानं हा हसतानाचा फोटो काढून घेतल्याची ही चर्चा आहे। दाऊदची गँग गेल्या कित्येक वर्षांपासून राजनच्या हत्येचा प्रयत्न करतेय, मात्र राजन या हल्ल्यांमधून बचावलाय। त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठीच राजननं शरणागती पत्करल्याचं बोललं जातंय। या संदर्भात आपण चर्चा करूया, माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल दीक्षित यांच्याशी। निखिल, छोटा राजनच्या या अटकेमागचं रहस्य म्हणजे त्यानं स्वतःलाच अटक करून घेतल्याचं बोललं जातंय, त्याची शरणागती आहे, काय सांगाल, हे काय गूढ आहे? छोटा राजनची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री नेहमी अशी राहिली की तो फार तसा चतुर मानला जातो आणि तो नॉर्मली एवढ्या इझिली पोलिसांच्या ताब्यात येत नाही। गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून तो पोलिसांच्या लपतो आहे आणि पळतो आहे। त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की तो खूप लवकर आपलं वेश बदलू शकतो, नाव बदलू शकतो। या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत तो ऑस्ट्रेलियाच्या न्यू कासल या शहरात रामसिंग नावाने राहत होता आणि त्यामुळे त्याला पकडणं तसंच मुश्किल होतं। पण त्याच्यानंतर त्यांनी परत आपली आयडेंटिटी चेंज केली होती आणि दुसऱ्या शहरात राहत होता। तर तो एवढ्या इझिली इंडोनेशियाच्या एअरपोर्टवर पोलिसांना सापडणं हे काही कोणालाच हे पटत नाहीये। इंडियन एजन्सीज म्हणा किंवा इव्हन अंडरवर्ल्डचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचं असं मत आता होतंय की याच्यात काहीतरी अजून मोठा रहस्य आहे आणि एवढ्या इझिली राजन सापडणं हे त्यांनी स्वतःलाच सेफ करून घेतलंय, कारण त्याला कुठेतरी असा धोका वाटत होता की दाऊद गँग जी आहे ती त्याला कुठे ना कुठे टार्गेट करेल। त्याच्यामुळे आपण स्वतः शरणागती यावं आणि स्वतःला वाचवावं। धन्यवाद निखिलजी, झी24 तासशी चर्चा केल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।